ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता अर्जुनने तर साक्षीला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला असतो की ते पेंडंट साक्षीने गळ्यात घालावं यासाठी। आणि नंतर अर्जुन, चैतन्य आणि सायली यांच्यामध्ये डिस्कशन होतं की जर आपण कोर्टामध्ये डायरेक्ट हा पेंडंटचा अर्धा तुकडा पुरावा म्हणून दाखवला तर दामिनी नक्कीच प्रतिप्रश्न करेल की हे पेंडंट तुमच्याकडे आलं कुठून, म्हणून हे पेंडंट आता आपल्याकडे ठेवणं इल्लीगल आहे आणि ते लीगल पद्धतीने पोलिसांकडे किंवा कोर्टामध्ये सबमिट करण्यासाठी अर्जुनने तात्काळ एक कोर्टाची हिअरिंग मागून घेतलेली असते। आणि त्यामध्ये अर्जुन बोलतो, कोर्टाला विनंती करतो की मला साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी हवी आहे आणि जज साहेब सुद्धा परवानगी देऊन साक्षी ही विटनेस बॉक्समध्ये येते। अर्जुन साक्षीला म्हणतो की मिस साक्षी शिखरे, तुमचा फॅशन सेन्स हा सिंपल, सूदिंग कलर आणि मिनिमल ज्वेलरी असा आहे आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही आता एखादा नेकलेस तरी गळ्यात घातला असेल। आणि मग अर्जुनने ते अर्धवट पेंडंट एन्व्हलपमध्ये ठेवलेलं असतं आणि ते सगळ्यांना म्हणजे कोर्टाला दाखवण्यापूर्वी अर्जुन असं म्हणतो की या एन्व्हलपमध्ये काय आहे हे सगळ्यांना दाखवण्याआधी मला साक्षी शिखरे यांना एक रिक्वेस्ट करायची आहे आणि ती म्हणजे साक्षी शिखरे यांनी आता जो गळ्यामध्ये नेकलेस घातलेला असेल तो कोर्टाला दाखवावा, म्हणजे जेणेकरून आता अर्जुनने मॅनिप्युलेट केल्याप्रमाणे साक्षीने जर तिच्या आईने दिलेलं पेंडंट घालून आली असेल कोर्टामध्ये तर अर्जुनला ते व्हेरीफाय करता येईल। आणि असा हा अर्जुनचा प्लॅन आता सक्सेस होईल का हे आपल्याला पुढील एपिसोड्समध्ये बघायला मिळणार आहे। आणि इथेच हा उद्याचा प्रोमो सुद्धा संपलेला आहे। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा। धन्यवाद।